शिक्षण क्षेत्रात काम करताना अनेकदा आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. मी निलेश, इंदूरचा रहिवासी. ही कथा 4 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा मी 25 वर्षांचा होतो आणि एका नामांकित महिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो होतो. माझ्यासोबतच प्रियंका नावाच्या एका तरुणीनेही तिथे जॉईन केले होते. ती दिसायला अत्यंत देखणी आणि तितकीच साधी होती. जेव्हा मी तिला पहिल्यांदा स्टाफरूममध्ये पाहिले तेव्हाच मला तिच्याबद्दल एक वेगळी ओढ निर्माण झाली. पण शिक्षक असल्याने आपल्या वागण्याला मर्यादा असतात याची मला जाणीव होती. आम्ही हळूहळू बोलू लागलो. विषय आधी कॉलेजच्या कामापुरते मर्यादित होते, पण मग आमची मैत्री झाली. आम्ही मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि व्हॉट्सॲपवर आमचे गप्पांचे सत्र सुरू झाले. प्रियंकाचे हसणे, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचे विचार मला खूप आवडू लागले. कॉलेजमध्ये एकत्र काम करताना आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला. लेक्चर संपल्यावर लायब्ररीत किंवा कॅन्टीनमध्ये आम्ही तासनतास गप्पा मारू लागलो. काही महिन्यांतच त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता आमचे बोलणे केवळ कामापुरते उरले नव्हते. आम्ही एकमेकांच्या स्वप्नांबद्दल, आवडीनिवडीबद्दल बोलू लागलो. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये एकत्र असायचो तेव्हा एकमेकांच्या जवळ राहण्याचे बहाणे शोधू लागलो. कधी लॅबमध्ये तर कधी रिकाम्या वर्गात आम्ही चोरून एकमेकांचा हात हातात घ्यायचो. त्या स्पर्शाने मनात एक वेगळीच वीज चमकल्यासारखे वाटायचे. एकदा लॅबमध्ये कोणीही नव्हते, पाऊस पडत होता आणि वातावरण खूप रोमॅन्टिक होते. मी तिच्याजवळ गेलो आणि हळूच तिची नजर माझ्या नजरेला भिडली. त्या क्षणी शब्दांची गरज उरली नव्हती. मी हळूच तिच्या कपाळावर आणि मग गालावर चुंबन घेतले. तो स्पर्श आमच्यासाठी खूप खास होता. ती लाजून माझ्या मिठीत शिरली. ते 2 मिनिटांचे मौन आणि आमची मिठी आजही मला आठवते. आम्ही आता एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. आम्हाला एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायचा होता. शेवटी एका सुट्टीच्या दिवशी आम्ही माझ्या एका मित्राच्या रूमवर भेटायचे ठरवले. प्रियंका त्या दिवशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. रूमवर पोचताच आम्ही जगाचे भान विसरून एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलो. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. तो दिवस आमच्या नात्यातील एका नवीन वळणाची सुरुवात होती. आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप वेळ घालवला. आम्ही तासनतास एकमेकांच्या मिठीत पडून होतो. भविष्याची स्वप्ने पाहत होतो. त्या दिवशी आमच्यात केवळ शारीरिक नाही तर मानसिक जवळीकही अधिक वाढली. तिच्या केसांशी खेळणे, तिच्या बोलण्याला प्रतिसाद देणे आणि तिच्या डोळ्यांत पाहणे हे सर्व मला सुखावून जात होते. जेव्हा वेळ संपली तेव्हा आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पण तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि रोमॅन्टिक दिवस ठरला. त्या भेटीने आम्हाला अधिक परिपक्व बनवले आणि आमच्यातील विश्वास अधिक घट्ट केला. आमच्या त्या पहिल्या खाजगी भेटीनंतर आमच्यातील संकोच पूर्णपणे निघून गेला होता. आता आम्ही फक्त सहकारी नव्हतो तर एकमेकांच्या श्वासात सामावलेले प्रियकर प्रेयसी होतो. कॉलेजच्या आवारात शिस्त पाळावी लागायची, पण मनात प्रेमाचा अथांग सागर वाहत होता. कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही एकमेकांसमोरून जायचो तेव्हा शब्दांपेक्षा आमच्या नजरात जास्त बोलायच्या. स्टाफरूममध्ये सर्वांसमोर बसलेलो असतानाही टेबल खालून तिचा पाय माझ्या पायाला स्पर्श करायचा आणि माझ्या अंगावर शहारा यायचा. प्रियंका जेव्हा वर्गात शिकवायला जायची तेव्हा मी मुद्दाम तिच्या वर्गाच्या बाहेरून फेऱ्या मारायचो, फक्त तिची एक झलक पाहण्यासाठी. एके दिवशी कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी कामात व्यस्त होते. मला माहीत होतं की प्रियंका मागच्या बाजूच्या ऑडिटोरियममध्ये काही साहित्याची मांडणी करत आहे. मी तिथे पोहोचलो तेव्हा ती एकटीच होती. तिला पाहताच मी मागून जाऊन तिला मिठीत घेतलं. ती दचकली, पण माझा स्पर्श ओळखून लगेच शांत झाली. निलेश, कोणीतरी येईल, ती हळू आवाजात म्हणाली. पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त ओढ होती. मी तिला माझ्याकडे वळवलं आणि तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिचे ते काजळ लावलेले डोळे आणि ओठांवरची गुलाबी लाली पाहून मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी तिला जवळ ओढलं आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. ते क्षण खूपच थरारक होते, कारण बाहेर लोकांची वर्दळ होती आणि आम्ही तिथे चोरून प्रेमाचे 2 शब्द बोलत होतो. एकदा कॉलेज सुटल्यावर खूप जोराचा पाऊस सुरू झाला. बहुतेक सर्वजण निघून गेले होते. प्रियंका तिच्या स्कूटीने जाणार होती, पण पावसामुळे ती अडकून पडली. मी तिला माझ्या कारमधून सोडायला सांगितलं. कारमध्ये बसल्यावर बाहेर पावसाचा आवाज आणि आत आमचं शांत मौन. रस्त्याच्या एका बाजूला कार उभी करून मी एसी सुरू केला. पावसाच्या थेंबांनी काचा अंधुक झाल्या होत्या. त्या एकांतात मी तिचा हात हातात घेतला. तिने हळूच आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. निलेश, मला नेहमी असंच तुझ्याजवळ राहायचं आहे, ती म्हणाली.
मी तिच्या केसांतून हात फिरवत तिला आश्वासक मिठी मारली. त्या दिवशी आम्हाला जाणीव झाली की आमचं हे नातं फक्त एका आकर्षणापुरतं मर्यादित नसून ते खूप खोलवर रुजलं आहे. आमच्या या नात्यात जशी जवळीक होती तसाच एकमेकांबद्दल आदरही होता. आम्ही कॉलेजच्या लंच ब्रेकमध्ये डबा शेअर करायचो, एकमेकांच्या लेक्चरच्या नोट्स काढायला मदत करायचो. तिचं माझ्या आयुष्यात असणं मला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन गेलं होतं. आमच्या या नात्याची गुपितं फक्त त्या कॉलेजच्या भिंतींना आणि आम्हालाच ठाऊक होती. प्रत्येक दिवस एक नवीन उत्साह घेऊन यायचा आणि प्रत्येक भेट आमच्या प्रेमाला अधिक घट्ट करायची.